एवढं घाण हॉस्पिटल ना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलं. खरंच सांगते, मुंबईचं आपल्याला काही एवढं माहिती नाही, पण मुंबईमध्ये लग्न करून आल्यापासून आहे ना नुसती घाणच बघायला मिळते. चाळीमध्ये झोपडपट्टीमध्ये बाप रे किती ते घाण असते. कशी लोकं असतात ना मला हेच कळत नाही. म्हणजे किती पावसामध्ये ते एवढी घाण असते की रस्त्यावरच कुठे काय हगलेलं मुतलेलं आणि पाणी सांडपाणी शी बापरे असं मी कधी बघितलंच नव्हतं. आणि तर आज ना मला जायचं होतं जे हॉस्पिटलला. आमचं पेशंट आजारी म्हणजे तिचं ऑपरेशन झालं होतं माझ्या वहिनीचं, तर तिला बघायला जायचं होतं. तर घरातून निघालो संध्याकाळी 5:45 निघालो. आता म्हटलं कधीतरी जायचंच होतं, कारण 3 हप्ते झाले. आज जाते उद्या जाते असं करून करून आहे ना मुहूर्त निघतच नव्हता. फायनली आज मुहूर्त निघाला आणि मग आम्ही गेलो गाडीवर. हार्दिक कसं ट्युशनला गेला, कारण 4 जण आता गाडीवर बसत नाही, कारण माझी पण बॉडी हेवी आहे, त्याच्यामुळे ना 4 जण आम्ही गाडीवर बसत नाही. म्हटलं मग त्याला ट्युशनला जाऊ दिलं आणि आम्ही तिघं निघून आलो. आणि घरी आल्याच्या नंतर काय बघाल तुम्ही, एवढा धिंगाणा घातला ना त्यांनी. त्याचं म्हणणं होतं मला जाऊ दिलं ट्युशनला आणि मग तुम्ही निघून जाता बाहेर, खाता पिता मजा करता. मग त्याला थोडंफार समजवलं. तर बघा आधी इकडे हॉस्पिटलमध्ये एंट्री केल्यानंतर आहे ना मी पुढे तर खरंच घाण होती, वाससुद्धा येत होता. आणि पेशंट लोक ज्यांचे जे पेशंट ॲडमिट आहे ना, जे नातेवाईक बाहेर बसतात ना, ते कसे झोपतात तिथे हेच मला कळत नाही. त्यातला एक माझा भाऊ आहे. तर हे ते बघा एवढे इथे गुडघ्याचं हिचं ऑपरेशन झालं होतं. काय निमित्त होतं की ती फक्त गाडीवरून पडली होती. तर तिला बघून वगैरे आलो आम्ही. लगेच निघालो तिथे 20 मिनिटातून, कारण लहान मुलगी आहे सोबत असल्यामुळे. मग त्यांनी लगेच ते बोलले की बाळाला बाहेर या, पेशंटजवळ एवढं घेऊ नका. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही पण निघालो आणि बाहेर गेलो आणि काय खाल्लं नाही असं तर कधी होणार नाही, कारण मला तर डोहाळेच लागतात बाहेर गेल्यावर. मग आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये घरी येता आणि तिथे मग मी मिसळपाव घेतलं, कारण मिसळपाव खरंच मला खूप आवडतो. आणि मिसळपाव आणि संध्याकाळी म्हणजे विशेष म्हणजे फ्राईड राईस घेणार होते मी सॉरी, फ्राईड राईस घेणार होते, पण फ्राईड राईस मिळालाच नाही, कारण संध्याकाळचा टाईम होता. म्हटलं त्यांची तयारी वगैरे चालू असेल जेवणाची, त्याच्यासाठी मिसळपावच मागवला. इकडे रिदिशा तर काय खात नाही, पण तिचे नखरेच खूप असतात, हे घे आणि ते घे. मग आम्ही 3 ते 4 पाव घेतले, एक्स्ट्रा पाव घेतले आणि दोघांनी असा मस्त नाश्ता वगैरे केला. नंतर घरी गेल्याच्या नंतर आहे ना म्हणजे घरी जाताना असं आठवलं की बाबा याच्यासाठी काहीतरी पार्सल घ्यावं, नाही तर मग धिंगाणाच आहे घरी.